दुकानदारांना आमचा प्रोडक्ट माहीत होऊ लागला होता, पण ग्राहकांना माहीत होणं तितकंच गरजेचं होतं. प्रवास तुषार मसालेचा या सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत. मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं की सगळ्या प्रोडक्टचं पॅकिंग फायनल झालं होतं आणि तुषार मसालेच्या चटण्या आणि मसाले वेगवेगळ्या शॉप मॉल मध्ये जायला सुरुवात झाली होती. पण शॉप लाईन मध्ये काम करताना प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला दुकानदारांना क्रेडिट वरती माल द्यायला लागायचा आणि त्यानंतर त्या मालाची पेमेंट मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या दुकानदारांकडे पेमेंट आणण्यासाठी जावं लागायचं. दुकानदारांना प्रोडक्ट विकण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि कधी कधी तर मालाची इतकी रिप्लेसमेंट यायची की त्यामध्ये आम्हाला खूप नुकसान व्हायचं. मार्केटिंगसाठी खूप फिरावं लागायचं. प्रत्येक दुकानात जाऊन प्रोडक्ट दाखवायचे, प्रोडक्टची क्वालिटी सांगायची, आमचे प्रोडक्ट तुमच्या दुकानात ठेवा म्हणून रिक्वेस्ट करायची. हे सगळं सुरूच होतं, परंतु शॉप लाईन मधून आम्हाला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. या सगळ्यातून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, फक्त दुकानदारांनी आमचा प्रोडक्ट ठेवून चालणार नाही, तर ग्राहकांनी दुकानात जाऊन स्वतः तुषार मसालेचा प्रोडक्ट मागितला पाहिजे. मग त्यासाठी आधी तुषार मसाल्याची ओळख झाली पाहिजे, तुषार मसाले हा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून त्या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी आम्ही काय काय केलं हे आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये पाहूया. तोपर्यंत तुषार मसालेला फॉलो करा.